डिसीजेस ऑफ बनाना मध्ये पनामा विल्ट, बॅक्टेरियल विल्ट, सिगाटोका आणि बंची टॉप. तर याच्यामध्ये बरेचशा म्हणजे तुमचं जुना सिलेबस होता, त्या जुन्या सिलेबसमध्ये पनामा विल्ट होता, बॅक्टेरियल विल्ट नव्हता, तो ऍडिशनल केलेला आहे. सिगाटोका होताच, त्याचबरोबर अँथ्रॅग्नोज किंवा फ्रूट रॉट तो याच्यातून ड्रॉप केलाय. त्याचबरोबर जो इर्विनिया किंवा टॉप रॉट जो होता तो सुद्धा ड्रॉप केलेला आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये हर्ट रॉट म्हणून किंवा बनाना मोझाईक हा सुद्धा अतिशय महत्वाचा डिसीज आहे, तो सुद्धा ड्रॉप केलेला आहे. आणि त्यानंतर अजून एक सिगारेन रॉट. तर हा सिगारेन रॉट सुद्धा महत्वाचा डिसीज होता, बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं, तर तो सुद्धा याच्यामध्ये नाही. असे जुने 2-3 डिसीज महत्वाचे कमी केलेले आहेत. ऍडिशन म्हणजे हा बॅक्टेरियल विल्ट याच्यामध्ये ऍडिशन केलेलं आहे. तर सुरुवातीला आपण याच्यामध्ये जो पनामा विल्ट किंवा जो डिसीज आहे तर त्याच्या संदर्भात आपण सुरुवातीला बघूया. तर हा जो पनामा विल्ट जो आहे तर तो हा डिवॉस्टिंग डिसीज आहे बनाना क्रॉप मध्ये, पूर्ण वर्ल्ड वाईड मध्ये, म्हणजे पूर्ण जगामध्ये याच्यामध्ये तुम्हाला जो लॉसेस जे आहेत ते पाहायला भेटतात. म्हणजे कुठला असा एखादा प्रदेश नाही किंवा देश नाही असं म्हणता येईल की जिथं हा विल्ट आपल्याला दिसणार नाही. तर आता याची इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स जर बघायला गेलो, तुमचा हा कुठल्याही मगाशी जसं सांगितलं तसं तुम्हाला कुठल्याही ठिकाणी हा डिसीज दिसतोय. त्याचबरोबर विल्ट म्हटलं की आपण बघतोय हा सॉइल बॉर्न डिसीज आहे, बरोबर. म्हणजे तुमचं जे काही असेल, जेवढे काही विल्ट आहेत ते सॉइल बॉर्न विल्ट आहेत किंवा हा सॉइल बॉर्नच डिसीज आहे. त्याचबरोबर आता याच्यामध्ये ते एंट्री वगैरे दिलेलं आहे, ते परपेच्युएशन मध्ये आपण बघणारच आहे. त्याचबरोबर जे काही काय म्हणतात त्याला स्टॅग्नेटेड वॉटर किंवा जिथं ड्रेनेज प्रॉपरली होत नाही त्या ठिकाणी हा डिसीज जो आहे खूप लवकर पसरतोय आणि जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये लॉस जो आहे किंवा डिसीज इन्फेक्शन जे आहे ते पाहायला भेटते. त्याचबरोबर आता जेवढे काही आपण आता हे डिसीजेस बघणार आहे, डिसीजेस मध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की जे सकर्स जे आहेत, आपण जे सकर्स प्लांटिंग साठी यूज करतो तर ते खूप मोठा रोल प्ले करणार आहे तिथं. कारण जेवढे काही डिसीजेस आहेत त्या सगळ्यात मोठं रिझन काय असेल तर जे सकर्स आहेत ते सकर्स असणार आहे, त्या सकर्स वरती डिपेंड करणार. त्यामुळे प्लांटिंग मटेरियल जे यूज करतोय आपण तर ते सकर्स तुम्हाला प्रॉपर यूज करणं गरजेचं आहे. तर इथं तुम्ही बघू शकताय जे रेग्युलर बीचे सिम्पटम्स असतात ते सिम्पटम्स तुम्हाला बघायला भेटतील. सुरुवातीला टॉप पासून जे झाडाच्या शेंड्याकडून तुम्हाला ते पूर्ण पान जे आहे ते वाळलेलं दिसेल, येलोइंग झालेलं दिसेल. येलोइंग म्हणून त्यानंतर तुमचं ड्रुपिंग होते. तर तुम्ही इथं असं बघू शकता, जे आता शेवटचं पान दिसतंय अशा पद्धतीनं वरून खाली वाळत येणार आणि तुमचं जे वॅस्क्युलर सिस्टीम जे आहे ते ब्लॉक केलेलं असते आणि त्यानंतर तुमचं प्लांट पूर्ण ड्राय झालेलं दिसतं. तर तुम्हाला आता इथं सुद्धा जर बघायला गेलं तर काय म्हटलं, येलोइंग ऑफ द लोअर मोस्ट लिव्स स्टार्टिंग फ्रॉम मार्जिन टू मिड लीफ ऑफ द लिव्स. आता याच्यामध्ये थोडं कन्फ्युजिंग आहे. तर हे जे असे स्ट्रिक्स दिसत आहेत काय होतंय बघा, काय म्हणतोय लक्षात घ्या. सुरुवातीपासून पान पिवळं याच्या नाहीये, विल्टच्या नाहीये. तर ह्या कशाच्या आहेत तर ह्या सिगाटोकाच्या स्ट्रिक्स आहेत. तर हे जे पिवळापणा जे दिसतोय, पिवळापणा तुमचा पूर्णपणे जो असतोय तो विल्ट मध्ये होत असतोय. आता हे येलोइंग एक्सटेंड अपवर्ड अँड फायनली हर्ड leaf alone remaining green for some times and it is also affected. म्हणजे तुम्हाला असं पण दिसेल की थोडं पिवळं झालंय आणि नंतर हिरवं जरी असलं पान तरी ते इन्फेक्शन जे आहे ते आतमध्ये पूर्णपणे पोचत असते आणि जे व्हॅस्क्युलर टिश्यूज आहेत त्याच्यामध्ये तुमचं रेड किंवा ब्राऊन कलरच्या स्टिक्स जे आहेत ते अशा पद्धतीने इथं तुम्ही बघू शकता या फोटोमध्ये. तर ह्या अशा पद्धतीने रेड कलरच्या स्टिक्स आतमध्ये फॉर्म झालेले असतात आणि ते व्हॅस्क्युलर जे आहेत टोटली चोकअप केलेले असते. फ्रूट वरती जर बघितलं तर तुम्ही अशा पद्धतीने इथं इन्फेक्शन म्हणजे पूर्णपणे काय म्हणता येईल त्याला, जी इमॅच्युअर फ्रुट्स राहतात, मॅच्युअर होत नाहीत, जिथले तिथं जसं तसं थांबून जातं. कारण पूर्णपणे तुमचं काय जे वॉटरचा किंवा न्यूट्रिएंटचा सोर्स जो आहे तो पूर्णपणे ब्लॉक केलेला असतो, त्यामुळे ते मॅच्युअर होत नाही. प्रीमॅच्युअर ड्रॉपिंग वगैरे हे सिम्पटम्स सुद्धा याच्यामध्ये बघायला भेटतात. तर आता याच्यामध्ये तो पॅथोजन जो आहे रेग्युलरली आपण बघतोय तेच जे फ्युझेरियमचे
इटिओलॉजी जे आहे ते सेप्टेड असतोय, हायलँड आणि ब्रांच असतोय. त्याच्यामध्ये मॅक्रोकोनिडिया, त्याचबरोबर मायक्रोकोनिडिया आणि क्लॅमॅडोस्पोर जे आहेत, तर क्लॅमॅडोस्पोर सुद्धा असतात. त्याचबरोबर आता इथं बघू शकताय ते त्याची साईज वगैरे दिलेली आहे. क्लॅमॅडोस्पोर जे आहेत ते क्लॅमॅडोस्पोर साधारणतः 3 ते 4 महिन्यापर्यंत त्या सॉइल मध्ये सर्वाइव्ह करत असतात आणि तो मेजर रोल जो आहे तो ते प्ले करतात. इरिगेशन वॉटर थ्रू ते ट्रान्सफर करतात. आता इथं मोड ऑफ स्प्रेड बघू शकतो आपण. द पॅथोजन इज सॉइल बॉर्न, इट सर्वाइव्स इन सॉइल ॲज क्लॅमॅडोस्पोर्स फॉर लॉंगर पिरियड. आता जो प्रायमरी स्प्रेड जो आहे तो इन्फेक्टेड रायझोम म्हणजे ज्या फील्ड मधून आपण ते रायझोम्स कलेक्ट करणार आहे तुमच्या ट्रान्सप्लांटिंगसाठी किंवा तुमच्या लावण्यासाठी जे आपण म्हणतोय, तर ते महत्वाचे प्रायमरी सोर्स असणार. आणि सेकंडरी स्प्रेड जो आहे तो इरिगेशन वॉटर, म्हणजे आपले इरिगेशन वॉटर त्याचे क्लायमॅडोस्पोर्स असतील किंवा मायक्रोकोनिडिया असतील, तर ते एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावरती जाणार आहे. त्याचबरोबर आपण परत परत जर त्याच ठिकाणी जर आपण तेच तेच सेम क्रॉप रिपीट करत राहिलो तर जो इनॉक्युलम जो आहे तो बिल्डअप होतोय किंवा आपण ती सॉइल जी आहे ती सिक सॉइल तयार होत असते. आता याच्या मॅनेजमेंटसाठी आपण इथं बघू शकतोय जे काही ससेप्टेबल व्हरायटी आहेत त्या अवॉइड केल्या पाहिजेत. त्याचबरोबर त्या रेजिस्टन्स व्हरायटी आहेत, त्या रेजिस्टन्स व्हरायटीज जे आहेत त्या रेजिस्टन्स व्हरायटीज आपण तिथं प्लांटिंग केलं पाहिजे. त्याचबरोबर जे आपण सकर्स यूज करतोय ते सकर्स जे आहेत ते कार्बेटायझिंगचं सोल्युशन असेल 2% असेल तर त्या 2%च्या सोल्युशन मध्ये किंवा 0.1%चं सोल्युशन तयार करून त्यामध्ये सकर डीप केले आणि ते जर सकर्स आपण प्लांटिंगसाठी यूज केले तर आपल्याला तिथं कुठल्याही प्रकारचा विल्ट येत नाही. त्याचबरोबर अजून एक मेथड तिथं कॉम इंजेक्शन जे आहे ते आपण करू शकतो. जे काय आपण 45 डिग्रीच्या अँगल मध्ये त्याच्यामध्ये इंजेक्शन कार्बेटायझिंग सोल्युशन तयार करायचं आहे आणि 10 सेंटीमीटर आतमध्ये होल ते करायचं आहे आणि त्याच्यामध्ये ते इंजेक्ट करायचं आहे. तर हे 5व्या आणि 7व्या महिन्यानंतर जर आपण केलं तर तो जे इन्फेक्शन जे आहे ते आपण थांबवू शकतो. ऍक्च्युअली याच्यामध्ये काय होतं लक्षात घ्या, इथं 5वा आणि 7वा महिना जरी दिला असेल तर ते सिम्पटम कधी दिसत आहेत त्याच्यावरती डिपेंड करते. सिम्पटम जर सुरुवातीपासूनच असतील, आपण प्रायमरी सोर्स बघितला सकर्स, तर सकर्स वरूनच सुरुवात झाली असेल तर प्लांट मध्ये जसं जसं साधारणतः हा फ्युजेरियम एंट्री करायला 45 ते 50 दिवसामध्ये प्लांट मध्ये आतमध्ये एंटर होऊन सिम्पटम दाखवायला सुरुवात होतो. आता 60 दिवसापर्यंत जरी आपण पकडलं तरी दुसऱ्या महिन्यामध्ये सिम्पटम दिसणार. त्यामुळे इथं जरी म्हटलं असलं 5व्या आणि 7व्या अकॉर्डिंग टू सिम्पटम्स आहेत. म्हणजे जर 5व्या महिन्यात सिम्पटम्स तुम्हाला वाटतंय की बाबा नाही किंवा पाणी वगैरे तिथे साठलेलं असेल किंवा थोडेफार सिम्पटम दिसले तर तुम्ही ते तात्काळ तुम्हाला ते दक्षता घेणं गरजेचं आहे. अदरवाईज तुम्हाला सिम्पटम दाखवतोय मुळात कधी तर तो ऑलरेडी तुमच्या प्लांटमध्ये शिरल्यानंतर प्लांटमध्ये म्हणजे 45 दिवसानंतर त्याच्यामध्ये सिम्पटम दिसायला सुरुवात होणार आहेत. म्हणजे तो 45 दिवसापूर्वीच प्लांटमध्ये एंटर झालेला आहे. मग तुम्हाला 45 दिवसा अगोदर त्याचं जे काय आपण सगळं ट्रीटमेंट असेल मग त्यासाठी आपण काय करू शकतो, जे काय बायोकंट्रोल एजंट्स यूज करतो आपण ते बायोकंट्रोल एजंट्स जर यूज केले तर ह्या गोष्टी आपण अवॉइड करू शकतो. आता फिजेरियम हा सॉइल डिसीज आहे त्यामुळे आपण जे काही सॉइल बॉर्न पॅथोजन कंट्रोल करण्यासाठी ट्रायकोडर्मा यूज करतो. तर ट्रायकोडर्मा विरिडी असेल, ट्रायकोडर्मा हार्जिनम जर आपण अप्लाय केलं तिथं तर चांगल्या पद्धतीने आपल्याला हे फिजेरियम विल्ट जो आहे तो कंट्रोल करता येऊ शकतो. त्याचबरोबर जे कार्बोक्युरॉनचे ग्रॅन्युल्स आहेत ते निमॅटोड कंट्रोल करण्यासाठी म्हणजे निमॅटोड थ्रू त्याचे जे मॅक्रो किंवा मायक्रोकोनिडे जे आहेत किंवा क्लॅमॅडोस्पोर जे आहेत ते एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर होऊ शकतात. तर त्यासाठी आपण ते ग्रॅन्युल्स तर ते ग्रॅन्युल्स आपण अप्लाय केलं तर तुम्हाला ते निमॅटोड तुम्हाला ते कंट्रोल करता येईल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण हा फ्युजेरियम विल्ट किंवा पनामा विल्ट दोन नाव आहेत, लक्षात घ्या, कन्फ्युज व्हायचं नाही. फ्युजेरियम विल्ट किंवा पनामा विल्ट. तर त्याचा कॉजल ऑर्गॅनिझम तुम्ही लिहिताना फ्युजेरियम ऑक्झिस्पोरियम फॉर्मास्पिसिस क्युबियन्स असं लिहिणार आहे. तर अतिशय सोपं आहे, तुम्ही परत परत ते रिपीट होतोय विल्ट जेवढे आहेत ते, त्यामुळे विशेष काही याच्यामध्ये नाही. त्यानंतर सेकंड आणि महत्वाचा डिसीज आपण बघणार आहे तो म्हणजे बॅक्टेरियल विल्ट. तर याचा कॉजल ऑर्गॅनिझम तिथं बघा तुम्हाला कुठं सापडतो, झॅन्थोमोनास कॅम्पेस्ट्रिस पॅथोर हा कॉजल ऑर्गॅनिझम. परंतु नवीन जे नाव आहे त्यानुसार हा नवीन नावानुसार झॅन्थोमोनास व्हॅसिकोला पॅथोर म्युसियारम. ठीक आहे. तर तुम्ही त्या पद्धतीने लिहून घेतलं नसलं तर लक्षात ठेवा. म्युसियारम जे आहे ते आपलं पॅथोर जो आहे तो कॉमन आहे, परंतु
कॉझल ऑर्गॅनिझम नवीन नाव जे ते लक्षात घ्या. ट्रान्समिशन बघितलं तर सॉइल किंवा एअरबॉर्न टूल्स त्याचबरोबर जे इन्फेक्टेड प्लांटिंग मटेरियल आहे त्याच्या थ्रू होत असते. आता सॉइल म्हटलं तर सॉइल हा मेन सोर्स आहे, कारण हे बॅक्टेरियल जे आहे तुमचे सॉइल मध्ये जे आहे ते साधारणतः 4 महिन्यापर्यंत ते सर्व्हाइव्ह करत असतात. म्हणजे काय प्लांटिंग मटेरियल असेल ते प्लांटिंग मटेरियल जमिनीवरती पडल्यानंतर ते जमिनीवरती 4 महिन्यापर्यंत राहू शकतात. त्याचबरोबर जे काही हे बॅक्टेरिया ते अफिड थ्रू ट्रान्समिट होत असतात, म्हणजे एअरबॉर्न जे म्हणतोय आपण ते अफिड थ्रू ट्रान्समिट होत असतात. त्याचबरोबर टूल्स मध्ये जर आपण बघितलं, जे काही खुर्पी वगैरे जे असते आपण जनरल खुरप वगैरे युज करतो, तर ते खुरपी ज्यावेळेस युज करतो त्यावेळेस जिथं बॅक्टेरियल इन्फेक्शन झालेलं आहे तर ते इन्फेक्टेड एरियापासून आपण ते ट्रान्सफर करू शकतो. म्हणजे ज्यावेळेस खुरप युज करताय म्हणजे ते इन्फेक्शन झालेलं आहे, तिथं खुरपट टच झालं आणि परत तुम्ही दुसऱ्या प्लांटवरती तेच खुरप युज केलं तर ते ट्रान्समिशन तशा पद्धतीने होत असते. आपल्याकडे हा मेजर प्रॉब्लेम आपण जर शुगर केन मध्ये बघितला असेल तर जो ग्रासी शूट ऑफ शुगर केन आहे, ग्रासी शूट ऑफ बघू शकतो, म्हणजे हा व्हायरल डिसीज आहे. तर हा व्हायरल डिसीज मध्ये आपण बघू शकतो तिथं फायटोप्लाझ्मल डिसीज आहे, तर तिथं तुम्ही ते खुरप युज केल्यानंतर तिथून तुम्ही परत दुसरं शुगर केनला जर लावलं तर तिथं तुम्हाला ते इन्फेक्शन बघायला भेटतं. त्यामुळे असे जे काही शुगर केनचे सेट्स असतात ते युज करायचे नाही, म्हणजे प्लांटिंग मटेरियल आपण बघतोय. तसंच इथं बॅक्टेरियल तुमचा जो बॅक्टेरियल विल्ट आहे बनवण्याचा, त्याच्यामध्ये बॅक्टेरियल अँथोमोनास विल्ट जो आहे आपण त्याच्यामध्ये हे जे खुरप वगैरे आहे ते यूज करत असताना म्हणजे प्लांट वाईज जर तुम्ही स्टेरिलाइज केलं, म्हणजे जर तुम्ही तिथं जर अल्कोहोल किंवा इथेनॉल मध्ये जर प्रत्येक वॉश केलं किंवा तुमचं जरी कॉपरॉक्सी क्लोराईड सोल्युशन केलं असेल आणि त्या सोल्युशन मध्ये डीप केलं प्रत्येक प्लांटच्या वेळेस चेंज केलं तर ते चांगलं राहील, त्याच्यामुळे हा डिसीज ट्रान्सफर होणार नाही. त्याचबरोबर जे प्लांटिंग मटेरियल आहे तर हे प्लांटिंग मटेरियल सुद्धा महत्वाचं आहे याच्यामध्ये. ठीक आहे. आता सिम्पटम्स याच्यामध्ये जर बघायला गेलो आपण तर जे काय बॅक्टेरियल डिसीज आहे, झॅन्थोमोनास जनरली ऊस टेस्ट तुम्हाला सांगितलेलं आहे मी, जवळजवळ 90% जे झॅन्थोमोनास आहेत ते सगळे झॅन्थोमोनास ऊसला पॉझिटिव्ह असतात, राहिलेले 10% ते निगेटिव्ह दाखवतात. जर त्याच्यामध्ये आता ऊस फॉर्म होतं बघा, बॅक्टेरियल ऊस इज एक्सक्रीटेड फ्रॉम द प्लांट ऑर्गन्स अँड दिस इज अ मॅन्डेटरी साइन दॅट इज बॅक्टेरियल झॅन्थोमोनास विल बी मे बी प्रेझेंट, म्हणजे तिथं उजिंग 100% होतंय. ठीक आहे. त्यानंतर कॉमन सिम्पटम ऑन द फ्रूट include internal discoloration and premature ripening of the fruit. तुम्ही याच्यामध्ये सुद्धा तुमचं जे काय म्हणजे मॅच्युअर होण्यापूर्वीच ती फळं जी आहेत ती पिकल्यासारखी बघितलं असेल तुम्ही, छोटी छोटी साईज सुद्धा ते फ्रूटची साईज जी आहे केळाची ती सुद्धा लहान राहिलेली असते आणि ती रायपनिंग सुरुवात होते त्याच्यामध्ये. आता याच्यामध्ये परत बघितलं आपण क्रॉस सेक्शन जर घेतला आपण तर त्याच्यामध्ये तुम्हाला येलो ऑरेंज डिस्कलरेशन तुम्हाला व्हॅस्क्युलर बंडल्स मध्ये झालेले बघायला भेटेल. म्हणजे जसं आपण तिथं जर बघितलं तुम्हाला पिंक कलरचे स्पोरमाशिस जे आहेत ते तिथं बघायला भेटतात. कशामध्ये? विल्ट मध्ये, फंगल विल्ट जो आपला फ्युजेरियम विल्ट त्याच्यामध्ये. तसंच याच्यामध्ये येलो टू ऑरेंज कलरची डिस्क झालेली बघायला. त्याचबरोबर सिम्पटम्स ऑन इन्फ्लोरेन्सेस includes gradual wilting and yellowing of the leaves plus wilting of the bracts and shriveling of the male buds. तर ते तुम्हाला ते कॉमन सिम्पटम्स आहेत, आपण इथं बघूयात पुढे. त्याचबरोबर मग सांगितलं तसंच 3 weeks आफ्टर इन्फेक्शन, जसं आपण फंगस मध्ये बघतोय तसंच ह्या झॅन्थोमोनास म्हणजे बॅक्टेरियामध्ये सुद्धा साधारणतः तुमचं दिवसानंतर याचे सिम्पटम्स दिसायला लागतात. While leaf wilting symptoms are the first to be observed into infection occurs via other plant parts such as roots, cones, leaf. म्हणजे आता हे सगळं जे आहे याच्या थ्रू त्याचं तुमचं इन्फेक्शन जे आहे ते स्टार्ट होतंय, असं पर्टिक्युलर नाही की याच्या थ्रूच होणार आहे, इथून सुद्धा ते एंटर होतंय. त्याचबरोबर जे आपण विल्ट जो आहे याच्यामध्ये आपण कन्फ्युज होतोय, हा फ्युजेरियम विल्ट आहे की बॅक्टेरियल विल्ट आहे. म्हणजे मग सांगितलं तसंच तर याच्यामध्ये लक्षात घ्यायचं आहे, जे काही खालची पानं जी आहेत ती खालची पानं जी आहेत ती तुमच्या फ्युजेरियम विल्ट मध्ये तुम्हाला येलो होत असतात. याच्यामध्ये तसं नाही, टॉप कडून होणार आहे. आणि तुमचं जे काय फ्रूट डेव्हलपमेंट जे आहे ते ॲबनॉर्मल फ्रूट डेव्हलपमेंट याच्यामध्ये होऊन रायपनिंग होते, तर त्याच्यामध्ये तसं होत नाही, फक्त फ्रूट डेव्हलपमेंट ॲबनॉर्मल होत असते. तर इथे तुम्ही बघू शकताय. तर बॅक्टेरिया मे एंटर थ्रू वुंड्स ऑर ओपनिंग एनिवेअर ऑन द प्लांट, म्हणजे जिथं कुठं ओपनिंग असेल तिथून हे बॅक्टेरिया एंटर होतात, पर्टिक्युलर असं काही नाही. तर इथं तुम्ही इमेज इथं आहे, या इमेज मध्ये बघू शकता अशा पद्धतीनं जी एंट्री जी आहे ती एंट्री इथं होत असते.
bacteria entering the plant through male buds and then back up the leaves to their insertion point on the aerial stem on the rhizome. आता तुम्हाला इथं खालीपर्यंत कसं जाते बघा, इथून तुमचं जे आहे हे तुम्हाला रेड लाईन जी दिसते, इथून प्लांट मध्ये आतमध्ये एंटर होते, इथून खालपर्यंत पूर्ण तुमचा बॅक्टेरिया जो ट्रान्सफर होतो, परत इथून इकडे तुमचं ट्रान्सफर होणार आहे, नवीन जे येणार आहेत सकर्स त्याच्यामध्ये तो ट्रान्सफर होतो. The dotted red line indicates that once in the rhizome, the bacteria may reach the suckers in enough quantity to cause disease. म्हणजे तुमचं एकदा एंटर झालं की पुढच्या प्लांट मध्ये लगेच होतं. बॅक्टेरियाचं असंच असते, बॅक्टेरिया लवकर कंट्रोल करणं शक्य होत नाही, त्याला कुठलंही नॅचरल ओपनिंग असेल की तिथून तो एंटर होतच असतो. आता हे तुम्हाला मागे जे म्हटलं उजिंग होते, तर ते अशा पद्धतीने तुम्हाला हे बॅक्टेरिया एक्सक्लुडेड जे आहे ते तुम्हाला दिसते, आणि ते पर्टिक्युलर तुमचं जे आहे सिम्पटम आपण म्हणतोय, तर हे लक्षात यायला पाहिजे की हा बॅक्टेरियाच आहे. तर आता हे जे मागाशी आपण बघितलं अफिड्स थ्रू ट्रान्समिट होते, तर इथं जर अफिड्स बसले आणि इथून बसले की त्याच्या बरोबर ते बॅक्टेरिया जे आहेत ते एका प्लांट वरून दुसऱ्या प्लांट वरती ट्रान्समिट होतात. त्याचबरोबर आपण मागाशी बघितलं की खुरपं जे आहे ट्रान्समिशन मध्ये, जर ते खुरपं इथं लावलं तुम्ही, तर त्या खुरपं इथं लावले तेच खुरप्याला तुम्हाला ते बॅक्टेरियल एक्सिड्यूट लागलेले असते, तुम्ही दुसऱ्या प्लांट वरती ट्रान्सफर होते त्याच्यातून, त्यामुळे हे सुद्धा अवॉइड करायचं आहे. त्याचबरोबर इथं बघू शकतोय, तुम्ही बघू शकता इन्सेक्ट ट्रान्समिशन transmitted bacteria enter through abscissions made by fallen bracts and male flowers. म्हणजे तुम्ही फ्लावर्स थ्रू तुमचे जे ब्रॅक्ट्स असतात, जे कोंब असतात, त्या कोंबातून तुमचं कशा पद्धतीने दाखवलंय बघा लाईन मध्ये, तो बॅक्टेरिया एंटर होत असतो. तर अशा पद्धतीने जे काही पानाची इंजुरी होते, नॅचरल ओपनिंग जिथं जिथं होईल तिथून ते तुमचं बॅक्टेरिया जे आहे ते प्लांट मध्ये आतमध्ये एंटर होत असते. तर त्या गोष्टी आपल्याला टाळायचे किंवा ते अवॉइड करता आलं पाहिजे. आता याच्या मॅनेजमेंटसाठी आपल्याला काय करता येईल, ते इन्फेक्टेड प्लांट असेल ते रिमूव्ह करून टाकलं पाहिजे, जेणेकरून जास्त प्रमाणामध्ये तो डिसीज जो आहे तो स्प्रेड होणार आहे. त्याचबरोबर जे काय कम्प्लीट अपरूटिंग ऑफ डिसीज मॅट्स अँड बर्निंग ऑर प्लांट जे आहेत त्या तुम्हाला म्हणजे काय म्हणतात, जाळून वगैरे टाकणं जे म्हणतोय आपण, त्या पद्धतीने जाळल्या पाहिजे. त्याचबरोबर तिथं पुढे काय म्हटलं, यूज ऑफ क्लीन गार्डन टूल्स अँड अर्ली रिमूव्हल ऑफ मेल बर्ड्स टू प्रिव्हेंट इन्सेक्ट वेक्टर ट्रान्समिशन, जे म्हणजे आपण मला सांगितलं तेच तुम्हाला तिथं फॉलो करायचं, जेणेकरून ह्या गोष्टी आपल्याला अवॉइड करता येतील. त्यानंतर आता नवीन जे रिसर्च झालेले आहे त्याच्यामध्ये असं दिसते की जो आपला झॅन्थोमोनास जो बॅक्टेरिया आहे, they do not colonize all lateral shoots which can lead to new control method where only visible attack plants within a mat are cut at soil level. म्हणजे तुम्हाला सॉइल लेवल वरती जर जे काय आपण ते दिसतंय तर तेवढंच जरी कट केला पोर्शन तरी सुद्धा आपण हे जे आहे तर हा झॅन्थोमोनास जो आहे तो आपण म्हणजे अवॉइड करू शकतो किंवा टाळू शकतो म्हणता येईल आपल्याला. तर हे जे काही ठराविक कंट्रोल मेजर्स आहेत ते कंट्रोल मेजर्स आपल्याला फॉलो करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर नेक्स्ट डिसीज आहे तो सिगाटोका, किंवा त्याला याच्यामध्ये सिगाटोकामध्ये येलो सिगाटोका आणि ब्लॅक सिगाटोका असा आहे. तर याचा कॉझल ऑर्गॅनिझम जो आहे तो मायकोस्पेरेला म्युसिकोला, काय मायकोस्पेरेला म्युसिकोला. तर हा जो डिसीज आहे फर्स्ट टाइम 1902 मध्ये म्हणजे 1902 मध्ये जावामध्ये ऑब्झर्व केला गेला होता. आता याला सिगाटोका का म्हटलं जाते, तर हे फिजीमध्ये सिगाटोका व्हॅली आहे त्यामुळे याला ती सिगाटोका डिसीज म्हणजे फर्स्ट टाइम तिकडून तुम्हाला जावामध्ये बघितलंय. तो सिगाटोका जो जी व्हॅली आहे त्या व्हॅलीमध्ये तुमच्या जावा याच्यामध्ये फिजीमध्ये सुरुवातीला बघितलं गेल्यामुळे तुम्हाला त्या सिगाटोका नाव म्हणजे किंवा तिकडं जास्त प्रमाणामध्ये तो डिसीज दिसत असल्यामुळे त्याला सिगाटोका असं म्हटलं जातं. याच्यामध्ये आता येलो सिगाटोका आणि ब्लॅक सिगाटोका असे दोन पद्धती सिम्पटम्स असतात. तर इथं आपण बघतोय ऑन लिव्ह स्मॉल लाईट येलो ऑर नॅरो स्टिक्स अपियर्स, म्हणजे अशा पद्धतीने हे जे आहेत हे स्टिक्स जे आहेत ते अशा पद्धतीने तुम्हाला स्टिक्स पाहायला भेटतात. दे एनलार्ज इन साइज अँड बिकम लिनियर ऑब्लॉंग ब्राउन टू ब्लॅक स्पॉट्स विथ डार्क ब्राउन ब्रँड अँड येलो हेअर. म्हणजे आता इथे तुम्ही बघू शकताय हे
तुम्हाला येलो येलो म्हणजे साईडनं तुम्हाला पिवळं झाल्यासारखं दिसतं. तर ते जे आहेत ते तुमचे पूर्णपणे तुम्ही बघितलं असेल. म्हणजे जनरली सिगाटोकाला काय म्हणतात, रेझिस्टन्स व्हरायटी अशी काय बघायला मिळणार नाही. हे इथं ब्लॅक सिगाटोका म्हणजे पूर्ण काळं झाल्यासारखं दिसतंय, त्याला आपण ब्लॅक सिगाटोका म्हणतो. येलो आहे म्हणून याला येलो सिगाटोका शब्दामध्येच आहे इथं. तर हे तुम्ही अतिशय ठीक आहे. आता याच्यामध्ये त्याचे त्या कोनिडे जे असतात ते इलॉंगेटेड असतात. जे आहेत ते पेरपेक्षा फॉर्म होत असतात. त्याची साईज वगैरे तिथे दिलेली आहे. त्यानंतर याचं जे काही परपेच्युएशन जे असते ते परपेच्युएशन जे काय म्हणतो आपण प्रायमरी परपेच्युएशन म्हणतोय ते आपण याच्यामध्ये जे काय इरिगेशन रेन वॉटर असेल किंवा एअरबॉर्न कोनिडी असतात विंड थ्रू ते स्प्रेड होत असते. त्याचबरोबर जे जे जुनी पानं असतात त्याच्या थ्रू ते तुम्हाला त्याच्यामध्ये डेव्हलप होत असतात. म्हणजे जे किंवा पीक फॉर्म होत असतात आणि त्याच्या थ्रू त्याचं ट्रान्समिशन जे आहे ते तिथं होत असते. आता याच्या मॅनेजमेंटसाठी बघा जे काय क्युरेटिव्ह प्रॅक्टिसेस मध्ये आपण बघू शकतो. इलिमिनेट द फंगल पॉप्युलेशन तुमचं काय जे असेल ते काढून टाकणं. त्याचबरोबर रिमूव्हल ऑफ नेक्रोटिक लीव्स ऑर कट एंटायरली विथ नेक्रोसिस तुमचं ते त्या पद्धतीने ते पान जे असेल ते कट करणं. त्याचबरोबर ऑन ग्राउंड विथ माइस ब्लो आपल्याला एवढं काय शक्य होत नाही. यूज ऑफ ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स फॉर स्टिम्युलेट नॅचरल डिफेन्स सिस्टीम इन प्लांट म्हणजे जे काय आपण काय म्हणतो त्याला ऑर्गॅनिक मध्ये जेवढं काय होईल ते यूज केलं पाहिजे. त्याच्यामध्ये केमिकल ट्रीटमेंटमध्ये कॉपर ऑक्सिक्लोराइड असेल मॅकोजेब असेल किंवा क्लोरोथेलनॉल असेल तर ते इफेक्टिव्ह आहे. त्याचबरोबर आपण जर याच्यामध्ये बोर्डेक्स मिक्सचर 1% प्लस लिनसीड ऑइल 2%चा जर स्प्रे घेतला आपल्याला तर अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्हाला कंट्रोल भेटते. कॉमन म्हणजे बोर्डेक्स मिक्सचर आपण घेतच असतो, परंतु त्याच्यामध्ये जर 2% जर आपण लिनसीड ऑइल घेतलं तर हा सिगाटोका जो आहे तो चांगल्या पद्धतीने आपल्याला कंट्रोल करता येऊ शकतो. त्यानंतर बनाना बंची टॉप कॉजल ऑर्गॅनिझम बनाना बंची टॉप व्हायरस. आता जो हा बनाना बंची टॉप जो आहे त्याला बरेच अजून नाव आहे त्याला किंवा स्टँड असं सुद्धा म्हटलं जाते. हा सुद्धा डिसीज जो आहे म्हणजे फर्स्ट टाइम जो आहे तो फिजी मध्येच रेकॉर्ड केला गेलेला आहे. जसं आपण सिगाटोका बघितलं तसंच. The disease is discovered by domestic quarantine regulations. जे आपण काही देशांतर्गत क्वारंटाईन बघतोय त्याच्यामध्ये तो डिस्कवर केला गेलेला आहे. याच्यामध्ये साधारणतः ग्रोर्स म्हटले तर म्हणजे प्रत्येक वर्षी तुम्हाला इथपर्यंत तुम्हाला जे काय बंची टॉप लॉस जो आहे तो होऊ शकतो. त्याचबरोबर मगाशी तुम्हाला जे कॉझल ऑर्गॅनिझम सांगितलं त्याच्यामध्ये बनाना बंची टॉप व्हायरस सांगितलं. त्याचबरोबर त्याला अजून बघा मुसा व्हायरस म्हणून सुद्धा विचारलं जातं किंवा अजून काय म्हणतात बनाना व्हायरस 1. ठीक आहे, तर हे सुद्धा नावं लक्षात कारण ते मॅच द बिअर्स मध्ये वगैरे तर तिथे विचारलं जातं ते मुसा व्हायरस 1. त्याचबरोबर मला तुम्हाला सांगताना ते बॅक्टेरियल विल्ट सांगितलं. तर बॅक्टेरियल विल्ट मध्ये सांगितलं मला जाणतो म्हणून स्वेसिकोला कॉझल ऑर्गॅनिझम. त्याचबरोबर मोकोविल्ट म्हणून सुद्धा विचारलं जातात. आता मोकोविल्ट सुद्धा बॅक्टेरियल डिसीजच आहे. आता हा तुम्हाला काही सिलेबस मध्येच नाही त्यामुळे मला वाटत नाही विचारलं जाईल, परंतु तरी सुद्धा माहित असलं पाहिजे तुम्हाला. मोकोविल्ट जो आहे तो मोकोविल्ट त्याचं कॉझल ऑर्गॅनिझम सोलेनेसियरम जो आहे किंवा सुडोमोनास सोलेनेसियरम अशा पद्धतीने त्याचा कॉझल ऑर्गॅनिझम असतोय. त्याचबरोबर तो मोकोविल्ट हा बनानाचा डिसीज आहे. तिथं मोकोविल्ट म्हटलं जातं, थोडं क्रॉपचं नाव दिलं जातं किंवा काय नाही कळत नाही तुम्हाला. तर हा मोकोविल्ट जो आहे तो बनानाचा आहे, बॅक्टेरियल डिसीज आहे. त्याचबरोबर सुडोमोनासमुळे तो कॉज होत असतो. हे तिथं लक्षात घ्या, तुम्ही कन्फ्युज व्हाल कधी.
तर आता आपण याचे सिम्पटम्स बघू बंची टॉपचे. आता शब्दामध्येच आहे बंची टॉप. जो टॉपचा पोर्शन जो आहे तिथं बंच तयार होतोय. ठीक आहे, तर तुम्ही इथं खाली बघू शकता. ही खालची इमेज दिसते याच्यामध्ये तुम्हाला दिसेल त्या प्लांटची वाढ जी आहे ती प्लांटची वाढ म्हणजे होतच नाही, पूर्ण वाढ तर कधीच होत नाही. साधारणतः 3 ते 4 फुटापर्यंत ते असतानाच त्या प्लांटमध्ये 2.5-3 फुटापासून सुरुवात होते. ते प्लांट तिथल्या तिथं थांबून जातो, त्याची कुठल्याही प्रकारची वाढ जी आहे ती होत नाही. ती टॉपला जो आहे तो बंच होतो आणि बंच सुडो स्टेम मध्ये तुम्हाला पूर्ण भरण्या पुढे चेष्टा नाही, अभ्यास करू दे रे मला. काय काय करायला तुला तू? अरे लेक्चर चालू आहे मगापासून लक्ष कुठे आहे? यावरून lecture चालू आहे. हे काय आता हे याला कशाला घेतलाय? किती काम लेक्चर ऐकता दिसते आपल्याला इथं. ठीक आहे, काय हरकत नाही. माझं काम मी करतो, तुमचं काम तुम्ही करता. तुमचं नुकसान खूप मोठं होतंय. तुम्हाला काय किती म्हणजे घरी बसून आपण किती ऐकतो हे उदाहरण बघितलं तुम्ही. गांभीर्य किती आहे. ठीक आहे, माझाच घसा तोडण्यात काही इथं मजा नाही. तर जे काही टॉपचा पोर्शन आहे तो पूर्णपणे बंद झालेला असतो. त्याचबरोबर तिथं दिलंय बघा सबसिक्वेंट लिव्हिंग शोज the cells and dot म्हणजे पूर्णपणे तुम्हाला डॉट टाइप दिसेल. डार्क ब्रोकन बँड्स ऑफ द ग्रीन टिश्यूज ऑन द वेन्स, पेट्युल्स अँड लीव्स ते बघू शकता तुम्ही. त्याचबरोबर त्याच्यामध्ये तुमची स्टंटेड ग्रोथ जी असते प्लांटची ती स्टंटेड ग्रोथ होत असते तिथं. आता याचा मोड ऑफ स्प्रेड जो आहे तो मोड ऑफ स्प्रेड मध्ये आपण बघू शकतोय जे इन्फेक्टेड सकर्स असतात त्याच्या थ्रू प्रायमरी इन्फेक्शन जे आहे ते होत असते आणि सेकंडरी इन्फेक्शन जे ऍफिड्स असतात पेंटालोनिया निग्रोनर्वोसा. तर विचारलं जातं कुठला वेक्टर आहे सेकंडरी साठी किंवा वेक्टर विचारला जातो तुम्हाला बंची टॉपचा. तर ते तुम्हाला पेंटालोनिया निग्रोनर्वोसा जे आहे ते तुम्हाला तिथं अपेक्षित असते. त्याचबरोबर हा जो बंची टॉप व्हायरस जो आहे तो मेकॅनिकली ट्रान्सफर होत नाही. म्हणजे तुम्ही कुठले टूल्स वगैरे जर यूज केले तर त्याच्या थ्रू ट्रान्सफर होण्याचा काही विषय नसतो. तुम्ही डायरेक्ट इरेडिएट करणे याच्यासाठी महत्वाचं आहे. तर हे लक्षात ठेवा. पेंटालोनिया निग्रोनर्वोसा म्हणजे हा जो आहे त्याचा मेजर त्याचबरोबर परसिस्टंट मॅनर मध्ये तुमचं ट्रान्समिशन जे आहे ते यावरचं होत असते. आता याच्यामध्ये मॅनेजमेंटमध्ये जे आपण प्लांटिंग मटेरियल यूज करतोय तर ते तुम्हाला सकर्स जे ते तुम्हाला हेल्दी सकर्स यूज करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर रिमूव्हल ऑफ अफेक्टेड ट्रीज अँड सकर्स ॲट पिरियडिकल इंटरव्हल इज ऑल्सो इम्पॉर्टंट. त्याचबरोबर आपला इन्सेक्ट फीड जो आहे तो त्यासाठी मोनोक्रोटोफॉस असेल किंवा मिथिल डेमॅटॉन असेल तर त्या स्प्रे घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्याचबरोबर आपल्याला ते प्लांट जे ते प्लांट जर आपल्याला काय म्हणता येईल अप्रूव्ह करायचं नसेल किंवा काढून टाकायचं नसेल तर आपण 4 ml प्रति लिटरनं जर आपण 240 जर घेतलं तर आपण ते 240 स्प्रे केलं आणि ते प्लांट जे आहे ते प्लांट पूर्णपणे जळते. म्हणजे ते पानं गोल असल्यामुळं गोल आणि लांब पानं म्हणजे जाडसर पान असल्यामुळं 240 लगेच त्याच्यावर इफेक्टिव्ह आहे. त्यामुळे जर 240चा जर आपण त्याच्यावरती जर स्प्रे केला तर सुद्धा आपल्याला ते म्हणजे जर आपल्याला काढून टाकायचं नसेल तर ते आपल्याला शक्य होत असते. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ही बंची टॉपचे सिम्पटम्स असतात. त्याच्यानंतर मला सांगायचं राहिलं तुम्हाला तो सिगारेट ड्रॉट म्हणून जो आहे सिगारेट ड्रॉट सिगारा जशी असते तशा पद्धतीनं म्हणजे केळाचा टोक जे असते त्या केळाच्या टोकावरती तुम्हाला त्याला अशी राख जमा झाल्यासारखी दिसते. त्यामुळे त्याला सिगारेट ड्रॉट असं म्हटलं जातं. तर त्याचा कॉजल ऑर्गॅनिझम जो आहे तो व्हर्टिसिलियम थिओब्रोमी. त्याच्यासाठी सुद्धा कॉपरॉक्सी क्लोराइडचा वगैरे स्प्रे घेतला तर आपण ते कंट्रोल करू शकतो. त्याचबरोबर जे इन्फेक्शियस क्लोरोसिस असेल किंवा बनाना मोझॅक आपण म्हणतो किंवा हार्ट रॉट जे तर ते त्याचा जो पॉझिटिव्ह एजंट किंवा कॉजल ऑर्गॅनिझम जो आहे तर ते कुकुंबर व्हायरस थ्रू ते होत असतात. आता याच्यामध्ये सुद्धा त्याचं ट्रान्समिशन जे ते काय म्हणता येईल त्याला आपल्याला अफिड्स थ्रूच होत असते आणि प्रायमरी जे म्हणजे बनाना मोझॅक असो किंवा बंची टॉप असो इन्फेक्टेड सकर्स जे आहेत ते प्रायमरी सोर्स ऑफ आपलं
आणि सेकंडरी सोर्स जे आहे ते सेकंडरी सोर्स म्हणजे ऍफिड्स आहे. तर याच्यामध्ये सुद्धा परत तेच ऍफिड्स साठी जे काय आपण मोनोकोटोपास असेल किंवा मिथिल डेमोटन असेल ते यूज करू शकतो. तर अशा पद्धतीनं महत्वाचा दिसलाय त्याचबरोबर अवतीही दिसतो तो म्हणजे अँथ्रॅगनोज किंवा आपण काय म्हणतो फूड फॉर्म. अँथ्रॅगनोज कॉमन आहे. कुठलं जरी केळ घेतलं तर तुम्हाला त्या केळावरती अँथ्रॅगनोज दिसणारच नाही असं नाही. तर कुठेही जावा केळावरती तुम्हाला ते म्हणजे फ्रूटवरती अँथ्रॅगनोज दिसतोच. तर त्याचा कॉझल ऑर्गॅनिझम जो आहे तो कोलॅटोट्रिकम न्यूसी. ठीक आहे. त्याचबरोबर काय जे काय आपण अँथ्रॅगनोजसाठी जे काही कॉमन ट्रीटमेंट घेतो कार्बेंडेझिम असेल तर त्याची ट्रीटमेंट आपण ते कंट्रोल करण्यासाठी 1% कार्बेंडेझिम सोल्युशन जर स्प्रे घेतला तर आपण ते करू शकतो. किंवा जे फ्रुट्स आहेत ते फ्रुट्स डिपिंग करायचे असेल तर त्यासाठी कार्बेंडेझिम सोल्युशन करून त्यातून जर आपण डीप केले आणि पाहिले तर ते तुम्हाला त्याच्यावरती सिम्पटमचे डेव्हलप होत नाही. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं जे हे बनानाचे डिसीज आहेत तुमच्या सिलेबस मध्ये आहेत त्याच्या व्यतिरिक्त बाकीचे पण तुम्हाला सांगितलेले आहेत. जर काही कोणाला अडचण असेल तर विचारा. ठीक आहे. तर तुम्हाला मला वाटतं काही अडचण नाही आहे. तर तुम्ही तुमचं जे आहे रायटिंग चालूच राहू दे. त्याचबरोबर पुढच्या आठवड्यापासून तुम्हाला रँडमली कुणालाही सांगणार मी कुठलीही जेवढे क्रॉप झाले त्याचे पीपीटी प्रेझेंट करायला सांगणार आणि ते तुमचं मेन्शन करणार मी तर. कारण नंतर असं व्हायला नको की तुम्हाला असं कुठलं म्हणजे एक्झाम कुठल्या पद्धतीने जरी झाली तर 50% तर अधिकार राहणारच आहे. तर त्याच्यामध्ये तो अधिकारामध्ये तुम्हाला वापर करून तुम्ही काय करताय ते डिपेंड करणार आहे. ठीक आहे. तर तुमची तयारी असली पाहिजे. तुम्हाला नंतर असं वाटायला नको की अगोदर माहित नव्हतं मी केलं नाही. तर तुमचे पीपीटी वगैरे तयार करून ठेवा सगळ्या जेणेकरून विचारलं गेलं की तुम्हाला ते सांगता येईल किंवा प्रेझेंट करता येईल. ते असाइनमेंट वगैरे वाचून ठेवा. काय अडचण असेल तर मग विचार.